नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर तर्फे एकूण 46 हेल्थ डेची एक लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही लिस्ट कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण नॅशनली आणि इंटरनॅशनली जे हेल्थ डे सेलिब्रेट करत असतो, ॲज लाईक आपण वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट करतो किंवा ट्युबरकुलोसिस डे सेलिब्रेट करतो, तर तशा प्रकारचे एकूण 46 डेची मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअर तर्फे एक लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही लिस्ट कोणाला देण्यात आलेली आहे? जिल्हा परिषद, जेवढे काही जिल्हा परिषद आहेत मित्रांनो, त्यासाठी ही लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे। परंतु अपकमिंग तुमची जी DMER एक्झाम असेल किंवा मग DHS एक्झाम असेल, तर त्या एक्झामच्या दृष्टीने ही लिस्ट खूप महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, DMER किंवा DHSची जी परीक्षा असते त्यामध्ये तुमचा जनरल नॉलेजचा सेक्शन असतो। जनरल नॉलेजमध्ये अशा प्रकारचे बरेचदा क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत। तर कोणते कोणते 46 दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सांगितलेले आहेत किंवा मग ज्यावरती जास्त भर देण्यासाठी सांगितलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने, ते आपण 46 दिवस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत। ओके, तर बघा, या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं? उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये केंद्र शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे। सदर पत्रामध्ये केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आरोग्य दिवस आयोजित करण्यावर भर दिलेला आहे। असे किती दिवस आहेत मित्रांनो? एकूण 46 दिवस आहेत। तर ते कोणते कोणते 46 दिवस आहेत ते आपण वन बाय वन बघून घेणार आहोत। ओके, थोडं स्क्रॉल डाऊन केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी काही नॅशनल डेज म्हणजे जे राष्ट्रीय दिवस असतात ते राष्ट्रीय दिवसाची यादी दिलेली आहे। त्यानंतर इंटरनॅशनली जे डेज सेलिब्रेट केल्या जातात त्याची सुद्धा यादी आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे। ओके, तर बघूयात आपण जानेवारी महिन्यामध्ये। तर जानेवारी महिन्यामध्ये एकूण 3 असे दिवस आहेत ज्याला आपण काय करत आहोत? सेलिब्रेट करत आहोत, वेगवेगळ्या प्रोग्राम थ्रू सेलिब्रेट करत आहोत। ॲज लाईक 24 जानेवारीला नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येणार आहे। 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे म्हणजेच आपण गणतंत्र दिवस सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर 30 जानेवारीमध्ये अँटी लेप्रसी डे आणि त्यानंतर वर्ल्ड NTD डे। ओके, तर NTD डे म्हणजे काय होणार मित्रांनो? वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीज डे। ओके, वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीज, ओके, निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीज डे। तर हा दिवस म्हणजे हा जो प्रोग्राम आहे मित्रांनो, हा कोणत्या तारखेला सेलिब्रेट करत असतो? आपण 30 तारखेला सेलिब्रेट करत असतो। ओके, क्लिअर आहे। त्यानंतर बघूयात आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे सेलिब्रेट करत असतो। 10 फेब्रुवारीला नॅशनल डिवर्मिंग डे आणि नॅशनल फायलेरिया डे सुद्धा सेलिब्रेट करत असतो। ओके, त्यानंतर 11 फेब्रुवारीला आपण इंटरनॅशनल इपिलेप्सी डे सेलिब्रेट करणार। ओके, क्लिअर आहे। त्यानंतर 3 मार्चला आपण वर्ल्ड हिअरिंग डे सेलिब्रेट करत असतो। 8 मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेट करत असतो। त्याचप्रमाणे 12 मार्चला आपण वर्ल्ड किडनी डे सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर 16 मार्च आहे मित्रांनो, 16 मार्चला नॅशनल इम्युनायझेशन डे, ऑल्सो कॉल्ड ॲज नॅशनल वॅक्सिनेशन डे म्हणून सुद्धा याला सेलिब्रेट करू शकतो। ओके, त्यानंतर 11व्या नंबरवरती आहे मित्रांनो, 10 मार्चला आपण नॅशनल GDM अवेअरनेस डे। ओके, तर आता GDM म्हणजे काय होणार मित्रांनो? जेस्टेशनल डायबिटीज मलायटस अवेअरनेस डे। ओके, त्यानंतर 20 मार्चला मित्रांनो वर्ल्ड ओरल हेल्थ डे। त्याचप्रमाणे 24 मार्चला वर्ल्ड ट्युबरकुलोसिस डे सुद्धा आपण सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर बघूयात मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिलला आपण नॅशनल सेफ मदरहुड डे सेलिब्रेट करत असतो। त्याचप्रमाणे 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे सेलिब्रेट करत असतो। त्याचप्रमाणे 25 एप्रिलला वर्ल्ड मलेरिया डे सुद्धा सेलिब्रेट करत असतो। ओके, त्यानंतर बघूयात मित्रांनो मे महिन्यामध्ये 5 मेला आपण इंटरनॅशनल मिडवाईफ्स डे सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर 12 मेला इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट करत असतो। त्याचप्रमाणे 16 मेला नॅशनल डेंग्यू डे सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर 17 मेला आपण वर्ल्ड हायपरटेन्शन डे, 28 मेला मेन्स्ट्रुअल हायजीन डे, त्याचप्रमाणे 31 मेला आपण वर्ल्ड नो टोबॅको डे सेलिब्रेट करत असतो। ओके, त्यानंतर बघूयात मित्रांनो जून महिन्यामध्ये आपल्याला कोणते कोणते दिवस सेलिब्रेट करायचे आहेत? 14 जूनला आपण वर्ल्ड ब्लड डोनर डे सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर 19 जूनला आपण वर्ल्ड सिकल सेल डे सेलिब्रेट करत असतो। त्यानंतर 21 जूनला आपण इंटरनॅशनल डे ऑफ योगा सेलिब्रेट करत असतो। ओके, त्यानंतर परत बघूया जून महिन्यामध्ये
26 जूनला इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग ॲब्यूजबद्दल सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर जुलै महिना बघूयात मित्रांनो. जुलै महिन्यामध्ये 1 जुलैला आपण डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतो. त्यानंतर 11 जुलैला आपण वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर आपण 28 जुलैला वर्ल्ड हिपॅटायटिस डे सुद्धा सेलिब्रेट करत असतो. ओके, त्यानंतर बघूयात मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये 10 ऑगस्टला आपण नॅशनल डिवर्मिंग डे सेलिब्रेट करतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे म्हणजेच आपला स्वतंत्र दिवस सेलिब्रेट करत असतो. ओके, त्यानंतर बघूया सप्टेंबर महिन्यामध्ये आपण 10 सप्टेंबरला वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबरला वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर 28 सप्टेंबरला इंटरनॅशनल सेफ अबॉर्शन डे आणि त्यासोबतच वर्ल्ड रॅबीज डे सुद्धा सेलिब्रेट करत असतो. बघा 28 सप्टेंबरला 2 अशा प्रकारचे वेगवेगळे दिवस सेलिब्रेट करत आहोत. त्यानंतर 29 सप्टेंबरला मित्रांनो वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करतो. त्यानंतर आहे मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 ऑक्टोबरला वर्ल्ड एल्डरली डे, 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, 11 ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड सेलिब्रेट करत असतो. त्याचप्रमाणे 29 ऑक्टोबरला वर्ल्ड स्ट्रोक डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये 7 नोव्हेंबरला आपण नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट करणार. त्याचप्रमाणे 12 नोव्हेंबरला वर्ल्ड निमोनिया डे म्हणून सेलिब्रेट करणार. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो 14 नोव्हेंबरला आपण वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून सेलिब्रेट करणार. त्यानंतर मित्रांनो 17 नोव्हेंबरला वर्ल्ड प्रीमॅच्युरिटी डे सेलिब्रेट करणार. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये तिसरा जो वेनसडे असेल किंवा बुधवार असेल, तिसऱ्या बुधवारला म्हणजे प्रत्येक नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारला आपण वर्ल्ड COPD डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. ओके, त्यानंतर बघूयात मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये 1 डिसेंबर असतो, त्याला आपण वर्ल्ड डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. त्याचप्रमाणे 3 डिसेंबरला इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी. ओके, तर अशा प्रकारे एकूण 46 दिवसांची यादी ही मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर तर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. तरी बघा मित्रांनो ही यादी जिल्हा परिषदला देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये काय येणार मित्रांनो, PSC आहे किंवा मग जे सब सेंटर्स असतात किंवा आपण कम्युनिटी सेंटर्स म्हणतो. ओके, तर या सेंटर्सवरती हे डे सेलिब्रेट करायचे जरी झाले, परंतु हे दिवस तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर येणाऱ्या तुमच्या DMER DHS एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुमच्या काही क्वेरीज असणार तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच कोणत्या तरी माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.